नमस्कार. आज आपण इनामगाव येथे आहोत आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं असं आहे, घटना घडलेली आहे की रात्री काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती. त्याबाबत आपण एक बिबट्या आलेला असतानाची माहिती घेत आहोत या शेतकऱ्यांकडनं. नाव सांगा. दोंडीवा शंकरराव गाडगे, इनामगाव, नलगेवाडा. रात्री किती वाजता आलता बिबट्या? 12च्या दरम्यान आला होता. बरं, आपली परिस्थिती त्यावेळेस कशी होती? डायरेक्ट मी दरवाजामध्ये उभा होतो आणि ती गाडी त्यांची फॉरेस्टवाल्यांची गाडी येत होती. मी आपलं ती गाडी पाहण्यासाठी असं दरवाजात उभा होतो, त्या स्टेपला असा उभा होतो आणि समोर पाहत होतो, पण माझं लक्ष खाली नव्हतं. मी अचानक खाली पाहिलं तर डायरेक्ट माझ्यापाशी डायरेक्ट तोंड इथंच आला, म्हणजे पायाजवळ आला. मग मी तेवढ्यात नंतर डायरेक्ट दोन्ही दरवाजे ढकलले आणि त्याच्या तोंडाला लागल्यानंतर तो पाठीमाग मागे सरला आणि पाठीमाग सरळ निघून गेला बाहेर. पण आणि पुढे जाऊन बरं, याबाबत आपल्याला कोणी कल्पना दिलती का बिबट्या आलेला आहे? नाही, कल्पना वगैरे काहीच नाही. त्यांची शासनाची गाडी होती, त्याला विसिंग करत होते, पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं किंवा आम्हाला पाठीमागं वाघ दिसलाय, तुम्ही थोडं सतर्क राहावं, लक्ष देऊन. की जसं आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो, एखादी चोरट्याची चाहूल लागली की एकमेकाला माहिती देणं, मेसेज करणं, अशा बाबतीत आपल्या भागातनं संबंधित वन विभागाचे जे काही खाजगी अथवा शासकीय कर्मचारी असतील यांनी आपल्याला मेसेज अथवा फोन करणं आवश्यक नाही का आहे, याबाबत काय सांगतात? आहे, त्यांनी पण फोन करायला पाहिजे होता, फोनच नाही केला. त्यांच्याकडे नंबर वगैरे सगळे आहेत, माझे नंबर होते, त्यांनी फोन करायला हे पाहिजे. पहा, हा खूप मोठा हलगर्जीपणा आहे या वन अधिकाऱ्यांच्या बाबत की ग्रामीण भागामध्ये इथं ऊसाचं क्षेत्र हे 100% असल्यामुळं या ठिकाणी याबाबत बिबट्याची माहिती देणं ग्रामस्थांना हे खूप मोठं अतिशय महत्त्वाचं कार्य असतानाही व जेणेकरून घटनाही आपल्याला टाळता येणं हे उद्दिष्ट असताना ते संबंधित रात्रीच्या कर्मचाऱ्याचा हा खूप मोठा हलगर्जीपणा निदर्शनास येतो. नंतर बिबट्या गेल्यानंतर पिंजरे लावणं, वाघर लावणं हे महत्त्वाचं नसून त्यांना त्या ड्रोनच्या माध्यमातून अथवा जी काही माहिती मिळालेली असते त्यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना माहिती देणं हे त्यांचं कर्तव्य असताना त्यांनी तो हलगर्जीपणा केलेला आहे. अजून काय सांगू शकता ना आपण त्याबाबत? काय मागणी करू शकताय? काय नाही, त्यांनी पकडायचा प्रयत्न करावा बाबा. हे लोकांना आम्हाला रानात साधं जायचं म्हणलं तरी 1-2 माणसं घेऊन जावं लागतं किंवा काही काम करायचं म्हणलं तरी आमची कामं तशीच रखडलेले जातात. जोडीदार घेऊनच किंवा त्यांनी आता ते अधिकारी होते म्हणल्यावर त्यांनी थोडी माहिती द्यायला पाहिजे होती. म्हणजे तेवढं करून जर आम्ही आता घरातच तो आला असता तर आम्हाला तिघांचा बी त्यांनी कार्यक्रम केला असता, म्हणजे 100% आलाच होता. पण मी असल्यामुळं तो बरोबर दोन्ही दरवाजाने त्याला जोरात लावल्यामुळे तो आपल्या धाडसाबद्दल आपलं प्रथमतः कौतुक व अभिनंदन. आपण काय सांगू शकता शेतकरी म्हणून? आता त्या बिबट्यानी म्हणजे आम्हाला संरक्षण सगळ्यांनी दिलं पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. त्या खात्याने बी दिलं पाहिजे. आम्ही आता कुणाकडे मागणी मागणार असं होते ना. आपण कधी या अगोदर त्या अधिकाऱ्यांचे काय वाईट अनुभव आपल्याला आले का? वाईट अनुभव नाही आले, पण त्यांनी सकाळ प्रयत्न करतात. त्या क्षणी त्यांनी लगेच प्रयत्न करायला पाहिजे होतं. लाईव्ह मध्ये त्याच्यावरती नजर ठेवूनच त्याचा हे करायला पाहिजे होतं किंवा आम्हाला जरी शेतकऱ्यांना बोलवलं असतं किंवा चला थोडं आम्हाला सहकार्य करा. किंवा आता 2:30 वाजलेले आहेत, किती वाजता आली तरी त्यांची टीम? तरी 8च्या दरम्यान आली असेल. हे पहा, हा वन कर्मचारी जे अधिकारी आहेत यांचाही हलगर्जीपणा आहे आणि यामुळे मात्र शेतकरी राजा हा संकटात आहे. बिबट्याचं जे संकट आहे हे दिवसोदिवस वाढतच आहे. हे मागील आठवड्यातच या पिंपळसुटी भागामध्ये घटना घडलेली आहे आणि आता या ठिकाणी रात्री ह्या बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. तरी वन विभागाने इतर दुसरी घटना घडण्या अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना कराव्यात की जेणेकरून शेतकऱ्यांना मेसेज अथवा फोनद्वारे माहिती देण्यात यावी. ही अशी मागणी संबंधित इनामगावचे शेतकरी वर्गातून होत आहे.